हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. जीवन हे आनंदाने जीवन जगण्यासाठीच आहे, किंबहुना आनंदमय वृत्ती असेल तर जीवन जगण्यात आनंद असतो, पण निराशामय वृत्ती असेल, दुःखामय वृत्ती असेल किंवा विकारमय वृत्ती असेल तर सगळा आनंद झाकून जातो, त्या आनंद हा राहत नाही. मग जीवनाचा अर्थ समजत नाही लोकांना. जीवन कशाला जगायचं असं म्हणणारे लोक असतात. म्हणून आपलं जीवन म्हणजे एक सापशिडीचा खेळ आहे, लक्षात ठेवा. सापशिडीचा खेळ आपण पाहिला की आपल्याकडे जी 6 बाजू असलेली जी छोटस त्याला आपण म्हणतो की दान मागतो, किती नंबरला 1 नंबर 2 नंबर 4 नंबर असं, त्याप्रमाणे आपण पुढे पुढे आपली संगती जाते सापशिडीमध्ये. मग कधी ती शिडी मिळते ते पुढे वर जातो, आपण खुशीत असतो आणि परत काहीतरी एक नंबर येतो की जो बरोबर सापाच्या तोंडामध्ये शिरतो आणि खाली परत बसत येतो. असं होतं ना बऱ्याच वेळेला. म्हणजे अंतिम अवस्थेला पोहोचेपर्यंत बऱ्याच वेळेला आपण शिडी चढतो आणि बऱ्याच वेळेला आपण सापाच्या तोंडी पडून खाली येत असतो. आपलं जीवन सुद्धा असंच आहे. इथे शिडी म्हणजे पुण्य आणि साप म्हणजे पाप. आपण जे दान टाकतो म्हणजे जी आपली जी संगती असते तिला पुढे जाण्यासाठी आपण जे हात हलवताला टाकतो आणि जो नंबर येतो तो, ते म्हणजे आपलं कर्म असतं. ते सत्कर्म असेल का दुष्कर्म असेल, कर्माचा तो भाग तसा असतो. सत्कर्म असेल तर पुण्याची शिडी आपल्याला आपोआप मदत करते, वर चढवते, विकसित करते. तिथे अशुभ कर्म झालं, झटकन साप रूपीश पाप आपल्या अधोगतीला निघून पोचवते. कधीतरी यश मिळतं, कधी अपयश मिळतं जीवनामध्ये. असं आपण म्हणतो ना, अरे आपोआप यश मिळालं किंवा आपण प्रयत्न केले पण यश असं मिळालं असं वाटत नव्हतं, असंही म्हणणारे लोक आहेत. ते पुण्याईचा प्रभाव असतो. आणि अगदी यशाच्या शिखरावर असलेला माणूस पटकन खाली घसरतो आणि कुठल्या कुठे जातो. अगदी काही वर्षापूर्वी कौन बनेगा करोडपती मध्ये एका व्यक्तीला 5 कोटी रुपये मिळाले. किती हुशार होता तो, प्रश्नांची सगळी उत्तरं त्यांनी दिली होती त्यांची. पण दुसऱ्या का तिसऱ्या वर्षामध्ये त्याच माणसाचं ज्या वृत्तांत ऐकायला मिळाला तर तो कंगाल झालेला होता. 5 कोटी होते, हुशार होता, पण कंगाल का झाला? शहाणपण नाही. कळलं ना? म्हणजे हुशार आहे पण शहाणपण नाही, अशी काही माणसाची वृत्ती असू शकते. शुभ कर्म आणि अशुभ कर्म असं जे आपण म्हणतो ना, शहाणपण नसेल तर अशुभ कर्म होतं, शहाणपण असेल तर शुभ कर्म होतं. म्हणजे ती शहाणपणाची गरज आहे की आपलं कर्म हे शुभ असावं, ज्याच्यातून पुण्याई प्राप्त होते.
म्हणजे म्हणून 5 कोटी, अगदी 5 कोटी म्हणजे कोट्याधीश झालेला माणूस अधिकाधिक कोट्याधीश होऊ शकतो ह्याच 5 कोटीचा उपयोग करून. शहाणा असेल तर, व्यावहारिक ज्ञान असेल तर. पण ज्याला कसलीच फिकीर नाही आहे 5 कोटीची, खाओ पिओ मौज करो अशा अवस्थेत असलेला माणूस तेच 5 कोटी काही वर्षात संपून टाकतो. प्रत्येकाकडे पुन्हाईचा असा साठा असतो आणि पापाचाही संचय असतो. दोन्ही गोष्टी असतात. आपल्याच कर्मातून अगदी पुण्य भरपूर असलेल्या माणसाला चांगली परिस्थिती असते. आजूबाजूच्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्यासाठी घडत असतात. पण आत्ताच जे त्याचं कर्म आहे ते जर अशुभ असेल, की तो उद्धट असेल, कोणाचा अपमान करत असेल, आपण कोणत्याही मोठ्या भावात राहत असेल, इतरांना दुःख देत असेल, त्याच्या जीवनामध्ये हे पाप, त्या कर्मातून निर्माण झालेलं जे पाप आहे ते त्याला अधोगतीला नेतं. कळत नाही आपल्याला असं कसं झालं. असा प्रश्न बराच वेळ पडतो. आपण जीवनाकडे अनेक लोकांकडे जेव्हा पाहतो तेव्हा माणसं शुभ कर्म आणि अशुभ कर्म एक लक्षात ठेवायचं आहे. ज्या कर्मातून पाप निर्माण होतं ते अशुभ कर्म, आणि ज्या कर्मातून पुण्य निर्माण होतं ते शुभ कर्म. आता शुभ कर्म कशाला म्हणायचं, अशुभ कर्म कशाला म्हणायचं? आपणही सुखी आणि सर्व सुखी ह्या भावनेने एखादी व्यक्ती सर्वांचा विचार करून इतरांनाही मदत होईल असं वागत असते आणि स्वतःलाही सांभाळत असते. दोन्ही बाजू आहेत. तर त्या व्यक्तीचं जीवनामध्ये पुण्याई निर्माण होते त्या क्षणास, किंवा त्याच्या ठिकाणी असलेल्या पुण्याई वर येते आणि त्याच्या जीवनात चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात. पण अशुभ कर्म, काही कर्म म्हटल्यानंतर इथे बघा सगळं येतं. विचार, उच्चार आणि आचार. विचार म्हटलं की चिंतन पण येतं. आपण उगाच एखाद्या माणसाचा द्वेष करतो, मत्सर करतो मनात, प्रत्यक्ष त्याला बोलत नाही, आपण नाही करायला जात, पण आपल्या मनामध्ये असूया असते, द्वेष असतो. जिथे द्वेष असतो तेव्हा त्याचं भलं व्हावं जरी तोंडाने किती माणसाने म्हटलं तरी ते द्वेष असलेल्या माणसाला आपल्याला मनामधून आतून कधीच भलं व्हावं असं वाटत नाही. बरोबर आपण नाही, मला असं वाटतं त्याचं भलं व्हावं, पण मला तो आवडत नाही असं काही व्यक्ती म्हणतात, की मला त्याच्याबरोबर बोलायचं नाही, की मला त्याच्याकडे जायचं नाही. असं काही खूप मोठा अपराध केलेला असतो असं नाही, पण काहीतरी घडतं छोट्याशा गोष्टीमध्ये. आपण मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल जेव्हा दुरावा निर्माण करतो, म्हणजे तिथे मनामध्ये, हे सगळं मनामध्ये, तेही तिथे पाप निर्माण होतं. गंमत अशी आहे की सर्वांबद्दल जेव्हा आपलेपण आपल्याकडे असेल, त्यामुळे त्या आपलेपणातून सर्व सुखी व्हावेत, की आपलेपणातून आपली कृतीच तशी होते, नुसता विचार नाही. कृती कशी असते की आपल्याकडनं दुःख तरी होणार नाही, का दुःख तरी द्यायचं नाही, पण तो सुखी कसा होईल, त्याला सुख मिळावं हा विचार, किंवा त्याच्यातून त्याचं बोलणं, त्याच्यातून आचरण, हे ज्याच्याकडे असतं ना त्याच्याकडे पुण्याई भरभरून व्हायला लागते. आणि जेव्हा द्वेषातून त्याचं वाईट व्हावं, मनात स्पष्ट नाही बोलला तरी मनात कुठेतरी तसा तो भाव असतो की त्याने खूप हुशाऱ्या करतो, तो त्याला पाडायला पाहिजे असा काही लोकांचा विचार असतो. हुशाऱ्या करतो, डोक्यावर बसलं तर खाली पाडलं पाहिजे असं म्हणतो आपण. किंवा काही माणसं मुद्दाम पडण्यासाठी हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करतात. असे काही प्रत्येक आपण म्हणतो हुशार आहेत ती माणसं. तो हुशार नाही, तिथे पापात्मक निर्मिती त्याच्याकडनं होत असते आणि त्यामुळे तो हुशार म्हणता येत नाही. म्हणून म्हटलं ना,
हुशार आणि शहाणपण याच्यात खूप मोठा फरक आहे. माणसं हुशार आहेत व्यवहाराच्या. मी म्हटलं 5 कोटी माणूस ज्याने मिळवले त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. कौन बनेगा करोडपती मध्ये. आणि कौतुक, एक सर्वसाधारण माणूस एका खेडेगावातून आलेला की छोट्या शहरातून आलेला, किती हुशार, कौतुक होतं. पण तो 2-3 वर्षामध्ये कंगाल झाला. ही बातमी ऐकल्यानंतर वाटतं अरे काय मूर्ख. म्हणजे शहाणपण नाही. म्हटलं ना की मिळालेलं यश आहे ते डोक्यात इतकं शिरतं माणसाच्या, काही लोकांच्या, की तिथेच तो अपयशाकडे वळायला लागतो. जीवनामध्ये पुढे तो अपयश स्वतःकडे वाढून घेतो. म्हणून सावध, लक्षात घ्या. सापशिडीमध्ये आपण जे दान टाकत असतो, दान मागत असतो, ते आपल्या हातात नसतं. जसं आपण टाकतो म्हणजे 6 नंबर पडला की 4च पडला पाहिजे की 1च नंबर पडला पाहिजे असं काही, आपण जरी बोललो तरी पडतो असं नसतं. कळलं ना. पण कर्म करणं आपल्या हातात आहे. म्हणजे सापशिडीचा खेळ आपला जीवनामध्ये आपण जो करत असतो त्याच्यातून आपल्याला सुख समाधानी जीवन जगता येतं. हे सुख समाधानी जीवन जगण्यासाठीच आपल्या संतांनी काय सांगितलं आहे, तत्वज्ञानी माणसाने काय सांगितलेलं आहे, हे ज्ञान घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती त्या अंगाने जीवन जगायला लागते तेव्हा हे सुख आणि दुःख असं जे आपण म्हणतो, त्या सुख दुःखाच्या पलीकडे तो समाधानाने जीवन जगू शकतो. लक्षात घ्या. आपण सुखी दुःखी कधी होतो विचार करा. आपण जे कर्म करतो आणि हे कर्म केल्यानंतर जो आपल्या समोर फळ रूपाने, परिणाम रूपाने जे प्राप्त होतं आपल्याला, ते आपल्या मनासारखं झालं तर आपण सुखी होतो आणि मनाच्या विरुद्ध झालं तर आपण दुःखी होतो. फळाच्या अपेक्षेत किंवा फळाचा आग्रह, हे फळाची आसक्ती, ती आपल्या मनासारखं होणं, असंच मिळालं पाहिजे हा जो आग्रह असतो, आसक्ती असते, ती ज्या मिळत नाही माणसाला तर तो निराश होतो, दुःखी होतो. आणि त्या आपल्या मनासारखं जेव्हा तो परिणाम मिळतो, फळ मिळतं, तो आनंदी होतो. आताच इलेक्शन झाले, सगळ्यांनी आपापल्या परीने खूप मेहनत केली आहे. पण काही लोक जिंकलेत, म्हणजे त्यांना निवडून आणलं गेलं, तर काही लोकांना निवडून आणता आले नाहीत, निवडून हरले. आता जे निवडून आले ते एकदम नगारे पिटत मोठा जल्लोष करत त्याने आपला आनंद साजरा केला. आणि जे हरले ते बिचारे गपचूप बसलेले तिथे दुःखी झाले आणि ज्यांना मिळालं ते सुखी झाले. जीवनामध्ये हे असं चाललेलं असतं. पण खरा सुखी कोण असतो? हे खरं सुख, समाधान कुठे असतं? लक्षात घ्या. सर्वसाधारण माणसाचं जीवन हे मी करता ह्या अहंकारातून असतं. मी जिंकलो की मी हरलो की मला मनासारखं मिळालं की मला मनासारखं नाही मिळालं, अशा विचारात तो गुंतत असतो. तर तो त्या परिणामाच्या अंगाने सुखी दुःखी होतो. संतांनी आपल्याला वेगळं सांगितलं. संतांनी सांगितलं, हा मीपणा की मी करता हा बोधच बाजूला करा. तू करता नाहीसच आहे, तुझ्या हातात करते पण तू धरतोस, तिथे तू सुखी दुःखी होतोस. कारण करतेपणातून फळ पण माझ्या मनासारखंच मिळालं पाहिजे आग्रह तिथे तू. मग काय करायचं? ईश्वर करता हा भाव धरता आला पाहिजे. म्हणजे हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे हा बोध तिथे असला पाहिजे. हे जीवन माझं आहे, माझ्या मनासारखं मी वागेन असं काही म्हणणारे लोक आहेत. पण संत सांगतात हे जीवन परमेश्वराचं आहे किंवा ईश्वराचं आहे. ही ईश्वरी शक्तीच या शरीरातून कार्यरत आहे
आणि तिथे तो ईश्वर जो आहे तो करता आहे. हा ईश्वर कोण? ज्या ठिकाणी मी देह हा भाव असतो आणि मी देह भावातून जे कर्म होतं ते मी करत असतो. आणि जिथे ही ईश्वरी शक्ती ह्या देहातून कार्यरत आहे, हा ईश्वर करता आहे. ह्या ईश्वर करता आहे, ह्या ईश्वरत्वातच समाधान असतं. तिथे फळावर सुख आणि दुःख अवलंबून राहत नाही. ज्याला हे ईश्वरत्व कळलं तो सुखी असतो. आपल्या ठिकाणी असलेलं ईश्वरत्व. ज्याच्या लक्षात येतं, जो जाणतो, ते ईश्वरी कार्य त्याच्याकडनं चाललंय ही ज्याच्या लक्षात येतं, त्या ईश्वरी कार्याच्या कृतीमध्येच हा सुखी असतो. फळावर त्याचं सुख दुःख अवलंबून, फळ मिळेल ते मिळेल, कारण ते ईश्वराचं आहे. ती आसक्ती नसते. कळलं का? लक्षात घ्या. म्हणून कोणी आपल्याला मान दिला पाहिजे तर आपण सुखी होतो, कोणी आपला अपमान करता आपण दुःखी होतो. ह्या मानापमानाच्या अंगाने, त्या मोठेपणाच्या अंगाने माणसं मीपणातून जीवन जगतात. जिथे मान अपमान, इथे माणसं गुंततात, तिथेच अहंकार असतो किंवा देहभाव असतो, आणि त्यामुळे सुखदुःख त्या मागे लागलेलं असतं. पण ही ईश्वरी शक्तीचंच जीवन आहे. इथे मान अपमान काहीच उरत नाही. मला लोकांनी कौतुक केलं पाहिजे की मला कोणी मोठं म्हटलं पाहिजे, असं ते काहीच राहत नाही. तिथे सहज समाधान असतं, सहज आनंद असतो. लक्षात घ्या. सहज समाधान, सहज आनंद हे खरं सुखी जीवनाचं गमक आहे म्हणा, गुह्य आहे. की सहज समाधानातून जीवन जगता आलं पाहिजे. जे आहे ते सर्व ईश्वरी कार्य आहे, की जे आहे ते सर्व ईश्वराचंच आहे, हा भाव तिथे असला पाहिजे. स्वतःकडे जसं पाहावं तसं इतरांकडे सुद्धा सर्व रूप ही ईश्वराचीच आहेत, हा भाव असला पाहिजे. तेव्हा कोणाचाही द्वेष येत नाही, कोणाबद्दल मत्सर वाटत नाही. कारण ईश्वराकडे पाहून कोणाला द्वेष आणि मत्सर होत नाही. ईश्वर हा शब्द जरी असला तर त्याच्या मागे जो ईश्वरत्वाचा भाव आहे तिथे मन व्यापक होतं. एक एक शब्दाचं एक सामर्थ्य आहे. देव म्हटलं, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, ज्याला त्याचा अर्थ कळतो तिथे मन व्यापक होतं. लक्षात घ्या. तिथे सद्भावना निर्माण होतात, तिथे सद्गुण निर्माण होतात. हे सद्गुण निर्माण होतात त्यामुळे तिथे आनंद असतो. पण जीवन हे ईश्वराचं आहे. माझं म्हटलं तर मी आणि माझं, इथे आपलं जीवन गुंतलं जातं, गुंता होतो. आणि गुंता होत झाला की हा सापशिडीचा खेळ चालू होतो. ज्याला हे जीवन ईश्वराचं आहे ह्या समाधानातून जो जगत असतो, त्याच्या समोर येणारी प्रत्येक परिस्थिती ही तो समत्वाने त्याला सामोर जातो. सुख म्हणजे अगदी अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, सुख देणारी असेल किंवा दुःख देणारी असेल, बाह्यांगाने. ज्याच्याकडे ईश्वरत्वाचा सहज भाव आहे तिथे तो समत्वानेच पाहतो. प्रत्येक परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो, परिस्थिती कोणाच्याही हातात नाही. लक्षात ठेवा. पण कर्म प्रत्येकाच्या हातात आहे. आपण जे कर्म करतो आहोत ते कर्म ईश्वरत्वाच्या भावातून करणं
हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. व्यक्ती म्हणून जरी ती दिसली तरी तिथे ईश्वरत्वाच्या भावातून जेव्हा ते कार्य करायला लागते तर ती ईश्वर असते. बोलायला आपण त्याला व्यक्ती म्हणतो, पण मुळात असते ईश्वरी शक्ती. आणि अशी जी ईश्वरी शक्तीच्या अंगाने कार्यरत व्हायला लागला तर मनात समाधान असतं. इतरांच्या अंगाने घडणाऱ्या इष्ट किंवा अनिष्ट गोष्टींमध्ये की इतर आपल्याबद्दल चांगलं काही वाईट बोलता आहेत त्याबद्दल आपल्याला कसलीही तमा नसते, कारण तिथे आपलं गुंतवणूक नसतं. कारण जीवन हे ईश्वराचं आहे म्हटल्यानंतर कोण माझ्याबद्दल चांगलं बोलतोय किंवा कोण माझ्याबद्दल वाईट बोलतोय असा काहीच भाव येत नाही. आहे ते सर्व ईश्वराचं आहे. म्हणून एका बाजूने शहाणपण हवंय आणि दुसऱ्या बाजूने हे ईश्वरत्वाचा भाव हवाय. दोन्ही गोष्टी आहेत. खड्डा आहे, रस्त्याने चालतो आता पण मोठा खड्डा आहे, नाही मला सरळच जायचं, खड्ड्यात जाणार. बरं, खड्ड्यात जाणार म्हणजे खड्ड्यात पडणार, सरळ पुढचा पाऊल टाकला उचलल्याबरोबर, आणि पडल्यानंतर पायाला लागणार किंवा पाय दुखावणार किंवा शरीराला लागणार. हा नियम आहे. हा नियम समजून घेऊन माणसं जी खड्डा बघून खड्ड्याच्या बाजूने जातात, बाजूने जो रस्ता आहे चिंचोळा असला तिथं जपून जातात, ते खड्ड्यात पडत नाहीत, ते शहाणपण असतं. तसं जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल प्रतिकूल घडणाऱ्या घटना, अनुकूल प्रतिकूल भेटणाऱ्या व्यक्ती, त्यांच्याशी आपण कसं सामोरं जाऊन त्यांच्याबद्दल कोणताही अनिष्ट चिंतन न करता किंवा सर्व सुखी व्हावेत ह्या सद्भावनेतून आपण आपलं जीवन जर व्यवस्थित जगायला लागू तर आपल्याला कसली दुखापत होण्याची, वाईट घडण्याची काही असं होऊ शकत नाही, असं समजून घ्या. पहिला अनुकूल प्रतिकूल घटलं तरी त्याला सामोरं जाणं हा एक भाग असतो. म्हणून जीवनामध्ये हा सापशिडीचा खेळ चाललेला आहे सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये. पण जे शहाणपणाने किंवा ईश्वरत्वाच्या भावनेतून व्यापक होऊन जीवन जगतात त्यांच्याकडे सरळ शिडी चढायला लागते. विकास, मनाचा विकास होणं किंवा भौतिक विकास होणं, हे दोन्ही गोष्टी साध्य होतात. आणि तिथे समाधान हे असतंच, सतत समाधान. संतुष्टम सततम योगी. सतत ज्याच्याकडे समाधान आहे तोच योगी असतो. म्हणून जीवनाचं हे ज्ञान आपल्याला आनंदाने जगायचं आहे म्हणजे काय, चला आपण सारे आनंदाने जगूया. सारे, मला आनंदाने जगायचंय हा सर्वसाधारण माणसाची भावना असते. मीपणा, मला सुख मिळालं पाहिजे, मलाच सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, मग मी इतरांचा बघू, विचार करू. विचार तर करतच नाही, तर स्वतःच्या सुखातच मला जे मिळालं तेच त्याच्यामध्ये खुश. ते उद्याचं दुःख निर्माण करणार ठरतं हे त्याच्या लक्षात येत नाही. पण जगात अशीच मंडळी असतात ते मी आणि माझं आणि मलाच सुख हवंय, मलाच सगळं ऐश्वर हवंय, मी म्हणेन तसंच व्हायला हवं, अशा भावनेतून ज्या अनेक जगामध्ये बहुतांशी लोक, स्वभाव जरा पुढे वर खाली असेल तर बोलण्याची पद्धत वेगळी असेल, पण भाव किंवा बोध किंवा इच्छा हीच असते, मी सुखी झालो म्हणजे झालं, मला इतरांचं काय पडलंय. लक्षात घ्या, मला जेवायला मिळालं की मला खायला मिळालं, इतरांचा मी कशाला विचार करू. ज्याचं त्याचं कर्म, असं वरती आपण तत्वज्ञान पण सांगायला तयार असतात. इथे प्रत्येक गोष्ट जी मिळते आपल्याला तिथे कृतज्ञता ही आपल्याकडे असायला हवी एका बाजूने.
आणि दुसऱ्या बाजूने सर्वांना असंच सुख मिळावं ही इच्छा किंवा कृती असावी. जसं मला सुख मिळतंय की सुख शांती मिळते तशी सर्वांना मिळाली पाहिजे आणि सर्वांना घेऊन आपण सुखी झालं पाहिजे. लक्षात ठेवा, मला एकट्याला सुख मिळालं झालं असं नव्हे. माणूस एकच खूप श्रीमंत आहे, सुखी, आणि बाकीचे सगळे भुकेले आहेत आणि दुःखी आहेत, तर ते काय करतील? त्या सुखी माणसाला सुख उपभोगालाही देणार नाहीत, त्यालाही खाली खेचतील. कळलं ना? त्यामुळे सर्व सुखी झाले पाहिजेत हे उत्तम. सर्व सुखी व्हावेत, सर्वांना चांगल्या गोष्टी, पण त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून सर्वांना हे ज्ञान मिळालं पाहिजे. हे ज्ञान मिळवणं महत्वाचं आहे. सुख आणि दुःख हे कर्मातून निर्माण होतं, भावनेतून निर्माण होतं, मीपणातून निर्माण होतं. पण सुख दुःख ही मनुष्याच्या अज्ञानाची निर्मिती आहे. सुखी होतो, दुःखी होतो, हे त्याच्या मनाचं अज्ञान असं. त्याच्यावर त्याला काही गोष्टी मिळाले, त्याला एखादं गोडधोड खायचंय आणि त्याला कोणीतरी आणून दिलं, वा 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 काय छान, बघा मी इच्छा केली मला मिळालं, सुखी झाला. आणि पुढे गेला आणि पायामध्ये काटा राहिला. अरे काही लोकांना कळतं की नाही कसे रस्त्यात काटे टाकतात, शिया घालायला लागला. असं लोकांचं जीवन असतं. इथे सावधपणे जीवन जगलं पाहिजे. ईश्वरत्वाचा भाव कळण्यासाठी अशाच संतांकडे जाता आलं पाहिजे, की संतांची संगत हवी. त्यांच्याकडनं हा ईश्वरत्व भाव शिकायला लागतो, कारण तिथे ज्ञान आहे. ज्ञान हे सहज निर्माण होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अज्ञान हे सहज प्राप्त आहे. म्हणून प्रयत्न जीवनात सतत आवश्यक आहेत, की आपल्याला स्वतःही सुखी व्हायचं आहे आणि इतरही सुखी झाले पाहिजेत, ही धारणा आपल्याकडे सतत असली पाहिजे. जीवनाचं हे अधिष्ठानच असलं पाहिजे, जीवन जगण्याचं. की जेव्हा जीवन जगण्याचं हे अधिष्ठान आपल्याकडे असेल की मी सुखी आणि सर्व सुखी, कारण सर्व एकाच चैतन्य स्वरूपाची अंग आहेत, ही धारणा पक्की असली पाहिजे. त्यासाठीच सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरू हे चमत्कारासाठी नाहीत, तर ज्ञानासाठी आहेत. हा बोध ज्या शिष्याकडे असतो ना, तो हे ज्ञान आत्मसात करू शकतो. ज्याला चमत्काराच्याच मागे लागायची हौस असते, सद्गुरूंनी असा चमत्कार केला, सद्गुरूंनी तसा चमत्कार, अशा मोठमोठ्या गोष्टी सांगत असतात लोक. तर त्यांनी चमत्कार केला की चमत्कार झाला, काही असेल ते असेल, पण तुझ्या जीवनात तू काय चमत्कार घडवणार, तू काय मिळवणार? बरेच शिष्य अगदी सद्गुरूंचं महात्म्य सांगतात, आमचे सद्गुरू मोठे आहेत, असे आहेत, श्रेष्ठ आहेत, हे आहे ते आहे. म्हटलं छान आहे ते, पण तू कधी होणार? तुझे विचार, तुझे उच्चार, तुझं आचरण, तुझं जीवन जगणं, तुझे जीवन जगण्याच्या असलेलं ज्ञान, हे सद्गुण तू कधी आत्मसात करशील, तेव्हा त्यांच्यासारखं होशील ना. सद्गुरू मोठे आहेत, सद्गुरू श्रेष्ठ आहेत, ह्या भावामध्ये राहशील आणि तिथेच मोठेपणा मिळवायचा प्रयत्न करशील की मी त्यांचा शिष्य आहे म्हणून. तर त्या मोठेपणा मिळवण्यासाठी सद्गुरू ही वस्तू नसते. सद्गुरू ही वस्तू ही ज्ञानासाठी आहे, की ज्ञानातून जीवन कसं जगायचं जे शिकवतात ते सद्गुरू. आणि जे सद्गुरू हे ज्ञानातून कसं जीवन जगायचं हे शिकवतात आणि जो ते शिकण्याचा प्रयत्न करतो तो खरा शिष्य. पण खोट्या कल्पनेत, खोट्या भावनेत गुंतत नाही. काही लोक तोंडावर इतरांची मोठेपणा द्यायचा प्रयत्न करतात, मग क्लासिक म्हणतो, मस्का लावणं म्हणतो आपण साध्या भाषेत, करतात तसे. पण ते सत्कर्म नसतं, उगीच आपण कॉलदर हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यासारखं असतं ते. इथे सतत लक्षात ठेवायचं, जो प्रयत्न करेल तो कर्तृत्वान होईल,
जो प्रयत्न करणार नाही त्याच्याकडे कर्तृत्व येणार नाही. प्रयत्न सतत असलेच पाहिजे. थोडा वेळ प्रयत्न नाही, सतत. जीवनभर आपल्याला एका उच्चतम ध्येयापर्यंत जर जायचं असेल तर प्रयत्न हे सतत असावे लागतात. थोडा वेळ केल्याने संपलं असं नाही. मनामध्ये सतत ते प्रयत्न म्हणजे मनामध्ये असलेलं चिंतन हे सुद्धा प्रयत्न आहेत. त्या दिशेने जाण्याचा अभ्यास हाही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कृती त्या दिशेने व्हायला पाहिजे, हाही प्रयत्न आहे. सगळे प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नातून माणूस आनंदाने जीवन जगू शकतो. लक्षात घ्या, समाधानाने जीवन जगू शकतो. आहे छोटीशी गोष्ट ही, पण जीवनाला शांती, सुख, समाधान देणारी ही गोष्ट आहे. लक्षात ठेवा. हे ज्ञान जे सद्गुरूंचं म्हणा, संतांचं म्हणा, सगळ्यात दिलेलं आहे की इथे सहज समाधानाने जीवन जगता येणं हे फार महत्वाचं आहे. लॉटरी लागली तर मी सुखी होईन, कोणी करोडो रुपये दिले तर मी सुखी होईन, इथे जर आपण अडकत बसलो की म्हणजे चमत्कार होऊन आपल्याला काहीतरी मिळावं अशी जी माणसाची धारणा असते ती त्याच्याकडे कधीच पूर्ण होत नाही आणि मग तो निराश होऊन जातो. पण सावध व्हायचे. सदा सावध तो सदा सुखी. म्हणून ज्ञानपूर्वक जीवन जगणं हे प्रत्येक माणसाचा धर्म आहे. लक्षात ठेवा. जो जगेल तो सुखी होईल. त्याप्रमाणे ज्ञानाप्रमाणे जगेल तर सुखी होईल. तो ज्ञानाप्रमाणे नाही जगला तर दुःखी होईल. हे परत नियम आहे, शास्त्र आहे. विकसित होणं की अधोगतीला जाणं हे प्रत्येक माणसाच्या कर्मावर आहे. मन अत्यंत व्यापक होणं आणि मन अत्यंत संकुचित असणं, दोन्ही माणसाच्या ठिकाणी, माणसाच्या मनाच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी होऊ शकतात. व्यापकता कशी साधायची हे पहा. संकुचितपणात शेवटी अपयश पण येतं आणि दुःख पण येतं. कोणी संकुचित माणूस सतत सुखी राहू शकत नाही. थोड्या वेळासाठी त्याला सुख मिळेल, काही गोष्टी त्याला त्याच्यापुरती मिळाल्या की तो सुखी होईल. म्हणून जीवन हे सर्वव्यापी असं आहे. त्या जीवनाचा आपल्याला उत्तमपणे उपयोग करून घेता आला पाहिजे. लक्षात ठेवा. जीवन आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. प्रत्येकाचा अधिकार आनंदाने जीवन जगण्याचाच आहे. पण तो अधिकार त्याला कसा वापरता आला पाहिजे ते कळलं पाहिजे. नाही जो कळेल तो शहाणा. म्हणून असं हे सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल जे संत सांगतात त्याचा भावार्थ आहे की संत सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईल म्हणजे काय, प्रत्येकाने सत्कर्म केलं तरच सुखी होणार हे परत लक्षात. ते म्हणतात म्हणून तुम्ही सुखी होणार नव्हे. जी व्यक्ती स्वतः प्रयत्न करते तिलाच ते प्राप्त होईल. म्हणून असे सुंदर जीवन प्रत्येकाने जगावं आणि आनंदाने जीवन जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.